नमस्कार, अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला ए लाईन टॉपची शिलाई दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने। याची कटिंग मी मागील व्हिडिओ मध्ये दाखवलेली आहे। या ठिकाणी बघा, समोरील गळा या ठिकाणी मी कॅनव्हास प्रेस करून घेतलेला आहे कपड्यावरती, बाही आणि पुढील गळा। तर आधी आपण गळ्याची तयारी करून घ्यायची। तर हा मागील गळा आहे। तर या ठिकाणी बघा डबल कपडा आहे। तर ही कटिंग कशी केली तर मागील व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात येईल। तर खालच्या साईडला आपल्याला ही शिवून घ्यायची, ती घेतली मी, आता ही पलटवणार, म्हणजे आतल्या साईडला करायचं आणि सरळ कपडा वरती घ्यायचा। परत आता आपल्याला खालच्या साईडनी एक कडेनी शिलाई मारायची। कडेनी मारा किंवा पाव इंच सोडून सुद्धा मारू शकतात। बरोबर आपली एकसारखी शिलाई आली पाहिजे। त्यानंतर असा व्यवस्थित दोरा करून घ्यायचा। कपडा थोडासा सुळसुळीत आहे त्यामुळे मी या ठिकाणी प्लेन करून घेते। एक्स्ट्राचे धागे कट करायचे। त्यानंतर आतील जो गळा आहे तर डबल कपडा असल्यामुळे या ठिकाणी याला सुद्धा शिलाई करून घ्यायची। आता समोरील गळा, याच्यावरती सुद्धा आपल्याला बघा कॅनव्हास वरती एक शिलाई मारून घ्यायची आणि कडेने आपल्याला एक्स्ट्रा जो आपण कपडा पाव इंच ठेवलेला आहे तो दुमडून घ्यायचा। व्यवस्थित शिलाई येते का नाही ती पाहायची आणि पाव इंचावरती बरोबर आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची। कपडा जर सुळसुळीत असेल तर थोडंसं शिवताना थोडं आपल्याला अडचण येतेच। आता बाहीला खाली बघा, खालच्या साईडला दुमड अशी शिलाई करून घ्यायची। गळा बाही तयार करून घेतल्यानंतर आपल्याला टॉप शिवायला सोपं जातं। तर या ठिकाणी बघा दुमड टीप घेतलेली आहे आपण। याच्यावरती आपण डबल टीप म्हणजे कपडा दुमडलेला आहे आणि त्याच्यानंतर परत खालच्या साईडला कडेनी एक शिलाई मारायची, म्हणजे याच्यावरती आपली डबल शिलाई झाली। ही आपली बाही तयार झाली बघा। ह्या दोन्ही बाही आपल्या समोरासमोर ठेवल्यानंतर अशा दिसल्या पाहिजे। तर हे चेक करून घ्यायचं, मोंड्याच्या साईडला खालीवर तर नाहीये ना। जर खालीवर असेल तर थोडासा जो एक्स्ट्राचा कपडा असेल तो कट करायचा। आता आपण पुढील किंवा मागील भाग तयार करून घ्यायचा। कोणताही भाग घेतला तरी चालतो, मी या ठिकाणी मागचा भाग घेतला। आता ही आपण गळपट्टी तयार केलेली आहे ती लावून घ्यायची। असं ठेवून बघायचं की बरोबर बसते की नाही, खालीवर होते का। जर नवीन असाल तर या ठिकाणी पिन लावून घ्यायची आणि पाव इंचावरती शिलाई मारायची। एकदम सावकाश, आपला जसा गोल आकार आहे गळ्याचा तसा आला पाहिजे याची काळजी घ्यायची। आता ह्याला आपल्याला कट मारायचे। कोणताही गोल राऊंडचा असेल किंवा डिझाईनचा असेल तर कट मारणं फार गरजेचं आहे। त्यानंतर याच्यावरती दाबटीप द्यायची। आता आपला मागचा भाग तयार झाला। एक्स्ट्राचा धागा असेल तो कट करून घ्यायचा आणि आपला हे गळा बघा असा शिवून झाला। याच्यावरती पण आपल्याला एक शिलाई मारायची, पण ती कधी तर शोल्डर जोडल्यानंतर मागच्या पुढच्या बाजूला आपल्याला शिलाई करायची आहे। आता पुढील भाग तयार करून घ्यायचा। तो बरोबर मध्यावरती असा कट मारायचा, कारण की आपण गळ्याचा आकार कट केलेला नाही। आता सरळ भाग ठेवायचा आणि जो गळा आपण घेतलेला आहे त्याच्यावरती आधी शोल्डरला जोडून घ्यायचं, म्हणजे आपला गळा हलणार नाही। त्यानंतर मधोमध एक अशी शिलाई मारायची, जेणेकरून आपला गळा बरोबर बसला पाहिजे। आता हा झाला तर कडेने गळा जसा आहे त्या गळ्याचा आकार देत आपल्याला बरोबर शिलाई करायची। मग कॅनव्हास वरती नाही तर कॅनव्हासच्या कडेने। त्यानंतर बरोबर आहे का नाही चेक करायचं आणि पाव इंच अंतरावरती गळा कट करून घ्यायचा आतील, आणि जो भाग राहिलेला आहे त्याला असे कट मारायचे। त्यानंतर याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची।
आणि शोल्डर जोडून घ्यायचा, मागचा पुढचा भाग. याच्यावर सुद्धा आपल्याला बघा पाव इंच अंतरावरती आपण शिलाई करतो. समोरच्या भागाला डबल शिलाई येते हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी मी शोल्डर पुढचं आणि मागचं जोडून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपला पुढील गळा झाला. मागचा गळा सुद्धा बघा व्यवस्थित आलेला आहे. आता आपल्याला बाही जोडायच्या पहिले अशी शोल्डर चेक करणं फार गरजेचं आहे. तर बरोबर शोल्डरला असं आपली बाही ठेवायची, बरोबर मध्यावरती. बरोबर बसते का नाही, तर या ठिकाणी बघा आपली बाही बरोबर बसलेली आहे. बाही कट करताना कोणाकोणाला बाही कमी पडते, कोणाची जास्त होते, तर ते का होते तर मी कटिंग करताना सांगितलेलं आहे. तरी आणखीन सांगते, बाही आपली किती तर छातीचा चौथा भाग आणि आपण लूज किती घेतले त्यानुसार बाहीची घडी घ्यायची. लूज आपण कशात, जसा टॉप असेल त्यानुसार आपण लुजिंग घेतो. 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच. आता दुसरी बाही सुद्धा मी लावून घेते. जे कोणी नवीन आहेत, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. लाईक केलं नसेल तर लाईक करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. मी बऱ्याच टिप्स सांगत असते. तर या पद्धतीने आपली बाही जोडून झाली. आता आपल्याला फिटिंग करायची. आपला दंडघेर किती आहे ते मोजून घ्यायचा आणि आपल्या या ठिकाणी दंडघेराला लॉक करायचं. मुंड्यापर्यंत बघा जशी मार्किंग केली त्याच्यावरती आपण शिलाई करतो. अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आणि खालच्या साईडला अशी दुमट टीप मारायची. खालच्या साईडला बघा अशी दुमट टीप जशी बाहीला दिली त्याचप्रमाणे डबल दुमट घ्यायची आणि टीप मारायची. याच्यावर सुद्धा डबल शिलाई येणार आहे. एकसारखी आपली शिलाई आली पाहिजे. जर आपण व्यवस्थित कट केला ना तर आपली बरोबर या ठिकाणी दुमड शिलाई करताना आपल्याला कुठलीही अडचण येत नाही. जर तुम्ही खालच्या साईडचा जर घेर व्यवस्थित कट केला नाही, कमी जास्त झाला तर या ठिकाणी फिनिशिंग येत नाही. तर या ठिकाणी बघा डबल शिलाई करणार आणि मी फिनिशिंग करून घेते, म्हणजे गळ्याला हात शिलाई ते करून घेते आणि आपला टॉप कसा झालाय ते आपण पूर्ण बघूया. तर बघा अशा पद्धतीने आपली बाही गळा तयार झालेला आहे. गळ्याला मी हात शिलाई करून घेते आणि कसा झालाय ते तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने आपला टॉप तयार झालेला आहे. ए लाईन टॉप आपला तयार. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा.